मी एवढी विसरभोळी असेल ना हे मला वाटलंच नव्हतं. सांगते तुम्हाला मी पुढे काय झालं. पण त्याआधी मी आरवला स्कूलमधून घेऊन येताना मला हा मांडूळ साप दिसला आणि हा रोडवरच होता. त्याला रोड क्रॉस करायचा होता आणि खूप जास्त गाड्या येत होत्या म्हणून तो पूर्ण रोड क्रॉस करेपर्यंत मी तिथेच थांबली होती. घरी आले मस्त कोबी, कांदा आणि कोथिंबीर घालून थालीपीठ केले आणि हा खुसखुशीत भाग जो आहे ना मला खूप जास्त आवडतो. मी शेवटचं थालीपीठ ना नेहमी खूप जास्त कडक करते आणि मग खात असते. खूप जणांना हे आवडतही असेल. आणि त्यानंतर म्हटलं चला मशीन लावून घेऊ, कारण की एरवी सारखीच लाईट जाते आणि नेमकं मशीन लावायच्या टायमिंगलाच जाते. हेअर वॉश करून घेतला होता पण एवढे फ्रीझी हेअर झालेत ना, आणि मी 2 वर्षापूर्वी परमनंट स्ट्रेटनिंग केली होती त्यामुळे एवढे नाजूक आणि एवढे केसांची बेकार हाल झालेत ना. म्हटलं चला आता आपण एन्जॉय करू स्ट्रॉबेरी. आणि स्ट्रॉबेरी एवढी जास्त गोड होती ना, मस्त कट करून घेतली, क्लीन केली आणि जारमध्ये टाकली, साखर टाकली आणि दूध टाकलं. आता हे सगळं टाकलं, पण मग जे मिक्सरमध्ये फिरवलं ना तो व्हिडिओज घेतला नाही मी एवढी विसरभोळी आहे ना. हे सगळं केली म्हटलं रेसिपी तरी झाली असती, पण काय कशाचं काय राहूनच गेलं ते. मेंदूवर जास्त लोड आला की असं होत असेल बहुतेक, कारण की कोणत्या डब्यात काय काय वस्तू ठेवल्यात नाही हे सुद्धा माझ्या लक्षात राहत नाही कधी कधी.